रविवार म्हणजे सुट्टी आणि माझी उशिरा उठण्याची वेळ आणि त्यासोबत माझी हेअर केअर आणि स्किन केअरचा पण दिवस असतो. कारण का सगळं काही काम असतं ना ते मी सॅटर्डेला पूर्ण करून देते. पण सॅटर्डेला ना मला काल ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे माझे खूप सारे कामं आज राहिलेले आहेत आणि माझे आज पूर्ण करायच्यात. तरीही मी खूप टाईमपास केला आहे आज. तर सगळ्यात पहिलं म्हणलं की आपण केसांची केअर करून घेऊया. म्हणजे अंघोळीच्या अगोदर मी केसांना आहे ना हे ऑइलिंग किंवा पाणी करून घेते ज्यावेळेस मला केस धुवायचे असतात. तर हे ना मला मम्मीने तयार करून दिलं आहे आणि हे मी खूप दिवस झालं लावते. तर पहिल्यापासूनच आम्ही हे यूज करतो. आम्ही खूप साऱ्या गोष्टी म्हणजे घरच्या बनवलेल्या असतात ना त्याच यूज करत आलो आहे केसांवरती आणि चेहऱ्यावरती पण. तर याचा चांगला उपयोग पडतो. आमच्या घरात सगळ्यांचे केस खूप चांगले आहेत, मोठी आहेत. माझी जरा कमी झाल्यात आणि खराब पण झाल्यात. तर त्याचं कारण असं की मी आजारी पडले होते, त्यामुळे माझे केस गेले होते. त्याच्यामुळं माझी केस जराशी खराब झाल्यात. पण माझे केस खूप जास्त मोठे होते. पण ठीक आहे, मी आता थोडी त्याची काळजी घेते. तर परत आल्यात थोड्या ट्रॅकवर येत आहेत ते. तर ते अशा प्रकारे मी ऑइलिंग वगैरे करून घेते. ऑइलिंग नाही याच्यामध्ये ऑइल जास्त नाही, पण झाडांच्या ह्याच्या मुळांची पाणी आहे आणि त्यामुळे थोडंसं ऑइल आहे, जास्त ऑइलिंग नाही. ऑइलिंग केसांना चांगलं नसतं जास्त करून. तर त्यानंतर मी कपडे वगैरे धुवून घेतले होते. मला पूर्ण एक बादली भरून कपडे होते, ती धुवायचे होते आणि मला कपडे धुवायला खरंच खूप कंटाळा येतो ज्यावेळी जास्त असते. नंतर वाळत घातली आणि नंतर मी पाणी पण गरम करायला ठेवलं आंघोळीला. झाडून लुटून काढून घेतलं. फरशी वगैरे मी कालच जाता पुसले होते, ऑफिसला जात होता. पण आल्यानंतर माझ्यात काही ताकद नव्हती करायची, त्यामुळे मी काही काम केलं नव्हतं. नंतर मी पाणी तापस तोपर्यंत म्हणलं एक ड्रेस आहे तो मला फिटिंग करायचा होता. माझ्या मैत्रिणीचाच आहे तो, मग मी फिटिंग करायला घेतला आणि फिटिंग करून झाल्यानंतर ना मस्तपैकी आंघोळीला गेले. तर आज आंघोळीला म्हणजे मला रविवारच्या आंघोळीला खूप वेळ लागतो. म्हणजे केस धुवायचे असतात, मी पूर्ण बॉडी केअर वगैरे सगळं करून घेते, त्यामुळे मला वेळ लागतो. नंतर मग मी मस्तपैकी माझे 2 पार्सल होते ते पण ओपन करून घेतले. तर एक मी केमिस्टचा अंडरआर्म रोलर मागवला होता. तर मी फर्स्ट टाईम मागवला आहे, मी त्याचे रिव्ह्यू पाहून मागवला आहे. तर बघूया, ट्राय करणार आहे मी आणि नंतर तुमच्याशी ह्याचा रिव्ह्यू शेअर करणार आहे. आणि एक स्कर्ट मागवला होता. माझ्यापाशी एक छान असा टॉप आहे, पण आहे ना मला त्याच्यावर घालायला स्कर्ट नव्हता पाहिजे होता, तो मी मागवला. पण तो पाहिजे तसा नाही आला. पण हाही खूप छान आहे, खूप मोठा घेर आहे आणि कलर व्हाईट आहे खूप जास्त. मला ऑफ व्हाईट पाहिजे होता आणि चिकन करी पण पाहिजे होता, त्यामुळे मी हा रिटर्न करणार आहे. आणि त्यानंतर हा एक पार्सल होतं जे मी डायरेक्टली डेकोरच करून टाकलं. होम डेकोरचं प्रोडक्ट आहे हे एक मागवलं होतं. आणि नंतर मी जेवायला घेतलं, जेवले नव्हते मी अजूनपर्यंत.